नमस्कार मैत्रिणींनो, कडकडीत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि समर सीझन स्पेशल आज आपण बनवतोय बदाम शेक। तर त्यासाठी येथे मी कढईमध्ये 1 लिटर दूध घेतलेले आहे। हे फुल फॅट दूध आहे। हे आपल्याला लो फ्लेमवरती अर्धे होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। येथे दूध हलकसं कोमट झालेलं आहे। यापैकी आपल्याला 1 पळी दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर। हे व्यवस्थित फेटून याची एक संत अशी स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आणि पाहू शकता कोमट दूध वापरल्यामुळे विदाउट लम्प्स अशी ही छान स्लरी आपली बनवून रेडी आहे। ही आता साईडला ठेवून देऊया। येथे मी 4 ते 5 तासा अगोदर 15-20 बदाम भिजत घातली होती। छान भिजलेली आहेत। सर्व बदामांच्या साली काढून घेऊया। सर्व पील ऑफ केलेली बदाम छोट्या मिक्सी जारमध्ये घ्यायची आहेत। त्यामध्ये आपल्याला पुन्हा अगदी जरासं दूध घालायचं आहे, म्हणजे याची छान अशी पेस्ट तयार होते। आणि येथे पाहू शकता रवाळ अशी पेस्ट आपली रेडी आहे। यामुळे शेक पिताना जेव्हा बदामाचे कण दाताखाली येतात ना, तेव्हा उत्तम अशी टेस्ट आपल्याला लागते। येथे दूध देखील आटवून झालेले आहे। आता या स्टेजला आपण घालूया बारीक करून घेतलेली बदामाची पेस्ट। त्यानंतर 2 ते 3 मिनिटे ही ढवळत राहायची आहे, जेणेकरून याला एक दाटसरपणा येतो किंवा बदामाची पेस्ट देखील शिजते। 2 मिनिटे झालेली आहेत। या स्टेजला घालूया तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची स्लरी। पुन्हा एकदा सर्व दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे साखर घालायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तर येथे मी 1 छोटी वाटी साखर घातलेली आहे। अंदाजे 100 ग्रॅम इतकी साखर घातलेली आहे। फ्लेवर आणि कलरसाठी केशर घालूया। येथे सर्व इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत। प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे इलायची पावडर। तर येथे मी पाऊण टेबलस्पून इतकी इलायची पावडर देखील ॲड करून घेतलेली आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया। येथे आपला हेल्दी असा बदाम शेक रेडी आहे। याला हलकसं थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया। बदाम शेक थंड होण्यासाठी 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। येथे आपला थंडगार आणि हेल्दी असा बदाम शेक सर्विंगसाठी रेडी आहे। चला तर मग सर्व करून घेऊया। बाहेर मिळतो त्यापेक्षाही उत्तम आणि हेल्दी असा बदाम शेक आपण घरच्या घरी बनवलेला आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करा। बदाम पिस्त्याचे काप आणि केशर याने गार्निशिंग करून घेऊया।
सर्विंगसाठी बदाम शेक रेडी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.